माझी माहेर आहे बघा मराठवाड्यात आणि मराठवाड्यातील खूप काही गोष्टी फेमस आहेत. त्यामध्ये हा सरमकुंडी म्हणजे कुंतलगिरीचा पेढा व खावा खूपच प्रसिद्ध आहे. नेहमी माहेरी गेले की मी हा पेढा आणि खावा घेऊन येत असते. माझ्या मुलांना खूप आवडतो. आता या खाव्यापासून गुलाबजामुन तर अप्रतिम बनतात, अगदी परफेक्ट अचूक प्रमाणात. जर तुम्ही पहिल्यांदा जरी करत असाल तर ह्या पद्धतीने केले तर अजिबात गुलाबजामुन फसणार नाहीत, गुलाबजामुन चपटे होणार नाहीत, गोल गरगरीत राहतील, पूर्ण पाक आतपर्यंत मुरला जातो, मस्त जाळीदार रसरशीत होतात. तर चला आपण रेसिपी बघूया. पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या बटनला क्लिक करा. तर लक्षात ठेवा की गुलाबजामुनसाठी खाव्याची क्वालिटी नेहमी छानच पाहिजे, तरच गुलाबजामुन छान होतात. तर आता इथं 1 किलो खाव्यासाठी मी 200 ग्रॅम मैदा घेतलेला आहे. आता खाव्यामध्ये आपण सगळा मैदा घालून घेऊया. आता यामध्ये मोजून 2च चिमूटभर सोडा घालायचा आहे. सोडा जास्त घालायचा नाही, अगदी 2 चिमूटच लागतो. तर तुम्ही बघू शकता मी इथं 2 चिमूटच सोडा घेतलेला आहे. आता आपण याला छान मिक्स करून घेऊया. आता खावा आणि मैदा आपण छान मळून घेऊया. 2 मिनिट याला व्यवस्थित मळून घेतल्यावर आता याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया. गुलाबजामुन माझ्या मोठ्या मुलाला खूप आवडतात. लगेच माझ्या मदतीला आला, तो पण गोळे तयार करू लागला. आता इथे आपले सगळे गोळे तयार करून झाले आहेत. तर आता सर्वात पहिल्यांदा आपण पाक तयार करून घेऊया. आता 1 किलो खाव्यासाठी मी इथं 1 किलो साखर घेतली आहे. साखर भिजून थोडे वर राहील एवढेच पाणी घालायचं आहे आणि आता याला आपण उकळायला ठेवूया. पाक तयार होत आहे तोपर्यंत मी इकडे तेल काढून घेत आहे कढईमध्ये. आता पाकाला छान उकळी येऊन द्यायची आहे. आपल्याला पाक जास्त घट्ट करायचा नाही, नुसती उकळी आली किंवा या पद्धतीने हाताला चिकट लागला की गॅस बंद करायचा आहे. आता मी हे पाकाचे पातेले साईडला ठेवत आहे. पाक तयार झालेला आहे. आता यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पूड घालून घेत आहे आणि त्याला पण आपण छान मिक्स करून घेऊया. आता कढईतले तेल गरम करायला ठेवायचं आहे. आता तेल गरम झाले की पहिल्यांदा एक छोटा गोळा तयार करून टाकायचा आहे आणि चेक करायचं आहे की तेल गरम झालं आहे की नाही ते. गोळा अलगद वर तळून आला की आपण यामध्ये थोडे थोडे गोळे सोडून घेऊया आणि तळायला घेऊया. मंद आचेवर व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. अगदी हळूहळू याला कलर चढतो. 2 ते 3 मिनिट लागतात बघा तळायला. तुम्ही बघू शकता हळूहळू कलर येत आहे. आपण टाकताना गुलाबजामुन किती छोटे होते आणि तळून किती फुगले आहेत. जवळपास डबल गुलाबजामुन होतात फुगून. तर तुम्ही बघू शकता किती छान कलर आला आहे. मस्त तळले गेले आहेत, गोल गरगरीत झालेले आहेत. तर याला आपण आता पाकामध्ये घालूया आणि गरम असतानाच आपण याला पाकामध्ये घालायचं आहे. अशा पद्धतीने आपण सगळे गुलाबजामुन तळून घेऊया. व्यवस्थित तळले की याला आपण पाकामध्ये घालून घेऊया. आता इथे आपले सगळे गुलाबजामुन तयार आहेत. आता याला कमीत कमी अर्धा ते पाऊण तास आपण झाकून ठेवूया आणि अर्ध्या पाऊण तासानंतर तुम्ही चेक करा की मस्त आपले इथे गुलाबजामुन तयार झालेले आहेत. तर गुलाबजामुनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.